मेथीची भाजी कडू लागते म्हणून अनेक जण टाळतात. पण आज मी दाखवणार आहे अशी मेथीची भाजी जी चपाती असो किंवा भाकरी एकदा केली की परत परत करावीशी वाटेल. कढईत थोडंसं तेल गरम करून घ्यायचं आणि त्यावर हिंग, मोहरी, हिरवी मिरची, ठेचलेल्या लसूण पाकळ्या, लसूण थोडासा परतला की त्यामध्ये कांदा इथे खूप महत्त्वाचा आहे. तो चांगला लालसर झाला पाहिजे. आता त्यामध्ये थोडासा गूळ घालायचा आहे, लिंबाचा रस आणि हळद, आणि हे सगळं नीट परतून घ्यायचं. आणि हीच ती ट्रिक आहे. गूळ आणि लिंबाच्या रसामुळे मेथीची कडवट चव कमी होते. आता चिरलेली मेथी त्यामध्ये टाकूया आणि कांद्यामध्ये मेथी छान एकजीव करून घ्यायची. चिरलेली मेथी लगेचच फोडणीस टाकतात, नाहीतर त्याला कडवटपणा जास्ती वाढतो. मेथी शिजत आलेली आहे. आता त्यामध्ये चवीनुसार मीठ घालूया. झाकण न ठेवता 2 ते 3 मिनटं मेथी परतून घ्यायची. मेथी जास्त शिजवायची नाही, नाहीतर रंग आणि चव दोन्ही बदलतात. तयार झालेली आहे कांद्यावर परतलेली मेथीची सुकी भाजी. नक्की करून बघा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि अशाच सोप्या घरगुती रेसिपींसाठी जोडलेले राहा.